जय हिंद, जय ज्योती, जय संविधान. जातनिहाय जनगणना या विषयावर मी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने बोलतो आहे, लिहितो आहे. हिंदीमधून मराठीमधून पुस्तकं पण माझी आहेत, इंग्लिशमधून माझे काही आर्टिकल्स आहेत आणि सातत्याने माझं या विषयावर बोलणं चालू असतं. आता मग आज पुन्हा नवीन बोलण्याची काय गरज, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु आज बोलण्याला एक विशेष संदर्भ आहे. तो विशेष संदर्भ असा आहे की ज्यांनी जातनिहाय जनगणनेला प्रचंड विरोध प्रदीर्घ काळापासून केलेला आहे, तेच जेव्हा जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करतात त्यावेळेस मात्र आपल्याला पुन्हा विचार करावा लागतो की नेमका नवीन काय संदर्भ आहे. आणि तो नवीन संदर्भ असा आहे की संघ भाजपाने जातनिहाय जनगणनेला अनेक वेळा विरोध केलेला आहे आणि त्यांच्या विरोधाची एक प्रदीर्घ परंपरा आहे. म्हणजे अगदी जेव्हा भारतामध्ये इंग्रज राज्यकर्त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू केली तेव्हापासून त्यांचा विरोध आहे. आणि 1931 ला जी शेवटची जनगणना अधिकृतपणे झालेली आहे त्यावेळेसही फार मोठा वादविवाद माजलेला होता जातनिहाय जनगणनेच्या विरोधामध्ये. आणि त्या वादविवादामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्टपणे भूमिका घेतली होती की जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. आणि तसं पत्र त्यांनी प्रबुद्ध भारतच्या संपादकांना लिहून पाठवलं होतं की तुम्ही जातनिहाय जनगणनेच्या बाजूने आपल्या वृत्तपत्रातून भूमिका घ्यावी. तसं पत्रही आहे त्यांचं. आता जातनिहाय जनगणना हा जो विषय आहे हा मुळात सुरू केला तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी. म्हणजे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते रोज दिवसभर आपापल्या क्षेत्रामध्ये काम करायचे. कोणी व्यापारी होतं, कोणी शेतकरी होतं, कोणी नोकरदार होतं. असे सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये दिवसभर काम करायचे आणि संध्याकाळी तात्यासाहेब महात्मा फुलेंच्याकडे येऊन त्यांच्या घरी चर्चा करायचे. हा रोजचा नित्य नियम त्यांचा परिपाठ होता. तर असंच एके दिवशी एका कार्यकर्त्याने संध्याकाळी बैठकीला येताना हे 4 ओळीचं दैनिकाचं कात्रण आणलं आणि त्यांनी सांगितलं की तात्यासाहेब, आज ही एक मोठी विशेष बातमी प्रकाशित झालेली आहे. ती बातमी तुम्हाला मी वाचून दाखवतो. छोटीशी बातमी, 4 ओळीची बातमी होती. त्या बातमीमध्ये असं लिहिलेलं होतं की पुण्यातल्या ब्राह्मण विद्वानांनी इंग्रजांकडे अर्ज केलेला आहे, विनंती केलेली आहे. काय विनंती केली आहे लिखित स्वरूपात या ब्राह्मण पंडितांनी? ब्राह्मण पंडित म्हणतात की क्लास 1 आणि क्लास 2 अधिकाऱ्याच्या नोकऱ्या या सर्व इंग्रज अधिकाऱ्यांना देण्यात येतात. आम्हा हिंदूंना त्याच्यामध्ये आरक्षण पाहिजे. म्हणजे या देशामध्ये आरक्षणाची पहिली मागणी, अधिकृतपणे पहिली मागणी ही ब्राह्मणांनी केलेली आहे की आम्हाला पण आरक्षण पाहिजे. पण त्यांनी शब्द वापरला आहे आम्हा हिंदूंना आरक्षण पाहिजे. तर ही बातमी त्या कार्यकर्त्यांनी वाचून दाखवल्यानंतर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंकडे ते बघायला लागले की तात्यासाहेब काय उत्तर देतात. तर त्यांनी पहिलंच वाक्य वापरलं तात्यासाहेबांनी उत्तरादाखल. त्यांनी पहिलं वाक्य असं सांगितलं की नाव हिंदूंचं आणि गाव मात्र ब्राह्मणांचं. म्हणजे जे जे काही हिंदूंच्या नावाने मिळेल त्याचा फायदा सगळ्या ब्राह्मणांना होईल आणि जे जे काही हिंदूंच्या नावाने नुकसान होईल ते सगळं नुकसान शूद्रादी अतिशूद्रांच्या पदरात पडेल, असं त्यांच्या या सांगण्याचा उद्देश होता. बरोबर. आता या गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याजवळ वेळ नाही. आपल्याला फक्त जातनिहाय जनगणनेबद्दल बोलायचं असल्यामुळे आपण त्या विषयावर फक्त बोलूया. तर तात्यासाहेबांच्या बोलण्यामध्ये दुसरं वाक्य जे येतं ते फार महत्वाचं आहे. तात्यासाहेबांच्या बोलण्यामध्ये जे दुसरं वाक्य येतं ते फार महत्वाचं आहे. ते वाक्य असं आहे, तात्यासाहेब म्हणतात की ब्राह्मणांना आरक्षण द्यायला माझा अजिबात विरोध नाही, परंतु हा बघा, हा परंतु फार महत्वाचा आहे. तात्यासाहेबांनी परंतु शब्द लावला म्हणजे त्याला काहीतरी खूप मोठा तात्विक अर्थ आहे असं समजायचं.
तात्यासाहेब म्हणतात की ब्राह्मणांना ते हिंदूंना आरक्षण असं म्हणत नाही तात्यासाहेब. ब्राह्मण म्हणतात हिंदूंना आरक्षण पाहिजे, पण तात्यासाहेब म्हणतात ब्राह्मणांना आरक्षण जर पाहिजे असेल तर त्यांना ते अवश्य द्यावं. परंतु संपूर्ण भारताची जनगणना करावी, जातनिहाय जनगणना, आणि त्याच्यात ब्राह्मणांची जेवढी संख्या असेल त्या ब्राह्मणांच्या संख्येच्या टक्केवारीप्रमाणे त्यांना आरक्षणाची टक्केवारी द्यावी. म्हणजे ब्राह्मणांची संख्या जर 5% असेल देशामध्ये तर त्यांना 5% आरक्षण देऊन मोकळं करावं. बाकीच्या 95 जागा या मोकळ्या ठेवाव्यात. 5% जागा आरक्षित कराव्यात ब्राह्मणांसाठी आणि 95% जागा या ओपन ठेवाव्यात. आता याच्यामध्ये अनेक गरबी ताडतायत, ते मी इथं सगळं सांगत बसत नाही. पण जातनिहाय जनगणनेची मागणी तात्यासाहेबांनी त्या चर्चेमध्ये केली. आता इंग्रजांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. इंग्रज राज्यकर्ते हे रेनेसन्स मुवमेंट मधून, प्रबोधनाच्या महाचळवळीतून आलेले असल्यामुळे भांडवली लोकशाही क्रांतीचे ते नेते होते. आणि भांडवली लोकशाही क्रांतीचं महत्व हे आहे की ते सामाजिक दृष्ट्या समन्यायी असतात, म्हणजे सामाजिक न्यायवादी असतात. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगायचं तर राजाराम मोहन रायांचं पण सांगता येईल. राजाराम मोहन राय यांनी कुठेतरी एका ठिकाणी फक्त उल्लेख केला की सती प्रथा ही मानवतावाद विरोधी आहे, ती बंद झाली पाहिजे. हे स्वामी विवेकानंद, हे राम मोहन राय यांचं हे वाक्य इंग्रजांपर्यंत पोहोचलं कुठल्या तरी माध्यमातून, आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी ताबडतोब सती प्रथा बंदीचा कायदा केला. कुठेही राजाराम मोहन राय यांनी कुठेही मोर्चा काढला नाही, कुठेही विनंती अर्ज केली नाही, कुठे रस्त्यावर आंदोलन केलं नाही की सती प्रथा बंद करा म्हणून, पण फक्त एक वाक्य बोललेत आणि ते वाक्य इंग्रजांनी उचललं आणि लगेच सती प्रथा बंद केली. त्याचप्रमाणे तात्यासाहेब महात्मा फुलेंनी कार्यकर्त्यांच्या मध्ये एका खाजगी बैठकीत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून सांगितलं. ते इंग्रजांच्या कानापर्यंत गेलं आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी ताबडतोब जातनिहाय जनगणना सुरू केली 1872 पासून. आता 1872ला फारशी काही तयारी नव्हती, कारण तात्यासाहेबांनी सांगितलं आणि एका वर्षानंतर लगेच जनगणनेचा निर्णय इंग्रजांनी घेतला. तर एका वर्षामध्ये व्यवस्थापन कारभार जो आहे त्याचं मॅनेजमेंट होऊ शकलं नाही आणि भारताची जनगणना पूर्णपणे होऊ शकली नाही. म्हणून 1871ची जनगणना ही अधिकृतपणे मानता येत नाही. परंतु पूर्ण तयारीने, पूर्ण प्रशासकीय तयारीने 10 वर्षानंतर म्हणजे 1881ला अधिकृतपणे इंग्रजांनी संपूर्ण भारताची जनगणना सुरू केली. तेव्हापासून ती 1941 पर्यंत ती होत होती. 1941ला दुसऱ्या महायुद्धामुळे ती मध्येच बंद पडली, म्हणून ती पूर्ण होऊ शकली नाही. परंतु 1931 पर्यंत भारताची जातनिहाय जनगणना होत होती अखंडपणे. 1931ला सुद्धा फार मोठे वादविवाद झाले की जातनिहाय जनगणनेमुळे जाती व्यवस्था वाढेल, जातनिहाय जनगणनेमुळे जाती जातीत भांडण लागेल वगैरे वगैरे अनेक कारणं, जी कारणं आजही काल परवापर्यंत RSS वाले आणि BJP वाले देत होते की जातनिहाय जनगणनेमुळे जाती जातीत भांडणं होतील किंवा जातनिहाय जनगणना ही स्फोटक आहे, विध्वंसक आहे वगैरे वगैरे. अगदी मोदींनी तर सांगितलं की हा तर शहरी नक्षलवाद आहे. जातनिहाय जनगणना करणे म्हणजे शहरी नक्षलवादाचं हे प्रतीक आहे. इथपर्यंत मोदींची प्रतिक्रिया होती. मग प्रश्न असा उपस्थित होतो की मग आज असं काय घडलं की जेणेकरून मोदी स्वतःच, की जे नक्षलवाद म्हणत होते जातनिहाय जनगणनेला शहरी, आज असं काय घडलं की त्यांनी U-टर्न घेतला आणि U-टर्न घेत डायरेक्ट जातनिहाय जनगणनेची घोषणा केली. परत जातनिहाय जनगणनेची घोषणा करायला पार्श्वभूमी काय आहे, संदर्भ भूमी काय आहे? आतापर्यंतचे संदर्भ जर आपण बघितले ते असे आहेत की जेव्हा जेव्हा ओबीसीच्या हिताचं काही घडतंय असं जेव्हा दिसतंय, तेव्हा तेव्हा ओबीसींना डायव्हर्ट करण्यासाठी, ओबीसींची सामाजिक राजकीय जागृती धार्मिक जागृतीकडे वाढवण्यासाठी RSS BJP वाले लगेच धार्मिक प्रश्न पुढे करतात. म्हणजे मंडल आयोग लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर रामरथाचं आंदोलन सुरू करण्यात आलं, रामाच्या मंदिराचं आंदोलन सुरू करण्यात आलं.
म्हणजे ते एक सांस्कृतिक आक्रमण होतं आणि त्या आक्रमणाला भुलून ओबीसी लोक हे मंडल आयोगाला सोडून देतील आणि आपल्या राम मंदिराच्या पाठीशी येतील असा कयास बांधून RSS बीजेपी वाल्यांनी मंडल आयोगाच्या विरोधामध्ये रामरथ यात्रा काढली. ही एक पार्श्वभूमी त्या काळामध्ये होती. मग आज काय पार्श्वभूमी आहे? आज बघा, एकीकडे पहलगामला अतिरेकांचा हल्ला झाला, अत्यंत वाईट घटना घडली, आपण सगळ्यांनी तिचा निषेध केला, संपूर्ण देशभर धार्मिक तणाव निर्माण झाला आणि अशा धार्मिक तणावामध्ये मोदींनी जातनिहाय जनगणनेची घोषणा करणं ही एक केवळ युटर्न नाही, हा केवळ युटर्न नाही, तर याच्या पाठीमागे बऱ्याच काही गोष्टी छुप्या आहेत. एक तर 10 वर्षापर्यंतच मोदींना प्रधानमंत्री पदावर राहण्याची परवानगी होती, ती त्यांनी नाकारली आणि 10 वर्षानंतर ते आजही प्रधानमंत्री आहेत. म्हणजे RSS सारख्या ब्राह्मणवादी संघटनेला कुणीही नॉन ब्राह्मण माणूस जास्त दिवस जास्त वर्ष सहन होत नाही. परंतु मोदी हा असा एक फॅक्टर आहे की जो त्यांच्या डोक्यावर काही प्रमाणात का होईना पण त्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतोय, ही या घोषणेवरून सिद्ध होतं. परंतु परंतु हा जो संघर्ष आहे, ब्राह्मणी अब्राह्मणी संघर्ष, जसं चाणक्यामध्ये आणि चंद्रगुप्त मौर्यामध्ये झाला, वास्तविक चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवलं होतं. म्हणजे बौद्ध राजा नंद राजा याचं राज्य नष्ट करून चाणक्याला राजा बनवलं होतं. चंद्रगुप्त मौर्याला चाणक्याने राजा बनवलं होतं. परंतु जेव्हा चाणक्याला असं वाटलं की जेव्हा चंद्रगुप्त मौर्याला असं वाटलं की चाणक्य हा आपल्यावर निर्णय लादतो आहे आणि आपल्यावर ब्राह्मणशाही लादतो आहे, असं जेव्हा चंद्रगुप्तला जेव्हा वाटतं, तेव्हा चंद्रगुप्त मौर्य चाणक्याच्या विरोधामध्ये बंड करतो, ब्राह्मणांच्या विरोधात बंड करतो आणि तो जैन धर्म स्वीकारतो. जैन धर्म स्वीकारतो. लक्षात घ्या. तर हे काही एकच उदाहरण नाही इतिहासामध्ये. इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे सम्राट अशोक सुद्धा ब्राह्मणवादाला कंटाळून बौद्ध धर्माकडे आलेला आहे. अगदी ब्राह्मण जातीचा संत ज्ञानेश्वर, जेव्हा ब्राह्मणांनी त्याचा खूप छळ केला बापाच्या कारणामुळे, तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणांच्या छळाला कंटाळून बहुजन समाजाचा धर्म, त्या काळामध्ये जो बलवान होता, त्या काळामध्ये बहुजन समाजाचा धर्म जो बलवान होता, तो धर्म संत ज्ञानेश्वरांनी स्वीकारलेला, मला जेव्हा आठवण मी तेव्हा सांगेल, तो तंत्र धर्म होता, शाक्त धर्म होता एके प्रकारे, पण त्याचं नाव होतं, मी आठवण तेव्हा सांगेल. परंतु ज्ञानेश्वरांनी तो बहुजनांचा शूद्रांचा धर्म स्वीकारला. आणि म्हणजे हे असे अनेक उदाहरणं घडलेली आहेत की ब्राह्मणांच्या छळाला कंटाळून राज्य लोकांनी सुद्धा धर्म बदललेले आहेत. म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगितलं तरी तुम्हाला, ते तर अगदी ताजं उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला, त्यांचा शूद्र म्हणून प्रचंड छळ केला छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कंटाळून, ब्राह्मणवादाला कंटाळून ते शाक्त धर्मी झाले. त्यांनी कर्नाटकला गेले. श्रीशैलम हे शाक्त धर्माचं विद्यापीठ होतं आणि त्या शाक्त धर्माच्या विद्यापीठात श्रीशैलमच्या पर्वतावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शाक्त धर्माची दीक्षा घेतली. आणि संभाजीराजे हे तर जन्मताच शाक्त धर्मी होते. त्यामुळे राजे सुद्धा जेव्हा ब्राह्मणांच्या छळाला कंटाळून ब्राह्मणी धर्माला लाथ मारतात, सनातन धर्माला लाथ मारतात आणि बहुजनांचा धर्म स्वीकारतात. पण या सगळ्या महापुरुषांमध्ये एक महापुरुष असे होते की ज्यांनी ब्राह्मणी धर्माला लाथ मारली. म्हणजे अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आपण येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणी सनातन धर्म, त्याला त्या काळामध्ये ते हिंदू धर्म म्हणत होते, पण ते चुकीचं आहे. ब्राह्मणी धर्माला हिंदू धर्म म्हणणं हे चुकीचं आहे आणि त्या चुकीमुळे आज आपल्याला त्याची फळं भोगावी लागतात. परंतु बाबासाहेबांनी सुद्धा त्या काळामध्ये हिंदू धर्माचा त्याग केला, म्हणजे ब्राह्मणी धर्माचा त्याग केला, सनातन धर्माचा त्याग केला, वैदिक धर्माचा त्याग केला. हे सायंटिफिक उत्तर आहे त्याला. तर ब्राह्मणांच्या छळाला कंटाळून
बहुजनांचे धर्म स्वीकारण्याची परंपरा या देशामध्ये हजारो वर्षापासून चालू आहे, हजारो वर्षापासून चालू आहे. त्यामुळे मोदीमध्ये जो ओबीसी रक्तातून आलेला आहे, म्हणजे जरी कागदावर त्याची जात ओबीसी नव्हती तरी सुद्धा तो जो काही व्यवसाय करत होता किंवा तो ज्या शूद्र मध्ये मोडत होता, ज्या शूद्रांमध्ये तो मोडत होता, त्याच्यावरून तो ओरिजिनल ओबीसी आहे हे समजायला काहीच हरकत नाही. त्याने नंतर ते सर्टिफिकेट बदललं वगैरे वगैरे, हा नंतरचा भाग आहे. परंतु हे निश्चित आहे की मोदीची जात ही क्षत्रिय नव्हती, मोदीची जात ही वैश्य नव्हती आणि मोदीची जात ब्राह्मण तर अजिबात नव्हती. त्यामुळे शूद्र या नात्याने, आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ब्राह्मणांनी मोदीला प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला, ते केवळ तो ओबीसी आहे म्हणून. तो ओबीसी जातीतून आलेला आहे मोदी, म्हणून त्याला प्रधानमंत्री पदाचा उमेदवार बनवला. का बनवला? त्यांना काय ब्राह्मण उमेदवार डिक्लेअर करता आला नसता का? त्यांना क्षत्रिय उमेदवार डिक्लेअर करता आला नसता का? त्यांनी मोदी ओबीसी उमेदवार प्रधानमंत्री पदासाठी 2012ला, म्हणजे निवडणुका 2014ला, आणि हे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार डिक्लेअर करतात 2012ला, म्हणजे निवडणुकीच्या आधी 2 वर्ष आधी ओबीसी मोदीला त्यांनी प्रधानमंत्री म्हणून डिक्लेअर केलं. का केलं? काय कारण असेल? त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की 2010-11 पर्यंत जी काही ओबीसीची आंदोलनं झाली, मंडल आयोगावर आधारित, नॉन क्रिमिलेअरच्या विरोधात, जात न्याय जनगणनेच्या संदर्भात, ही जी काही आंदोलनं झाली, मोठमोठी आंदोलनं देशभर, आणि पार्लमेंटमध्ये 2009-2010 हे 2 वर्ष पार्लमेंटमध्ये सगळे ओबीसी मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये उभे राहून ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, जात न्याय जनगणना झाली पाहिजे, याच्यासाठी पार्लमेंटमध्ये उभे राहून भाषण करत होते, मागणी करत होते. हा सगळ्यात मोठा राजकीय जागृतीचा मुद्दा होता. आणि त्यामुळे म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल, सगळ्या ओबीसी नेत्यांचं उदाहरण देत बसत नाही, महाराष्ट्रात खूप होते. समीर भुजबळ साहेब होते, नंतर राज्यात छगन भुजबळ साहेब होते, परंतु सगळ्यात मोठं उदाहरण लोकनायक माननीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी पार्लमेंटमध्ये उभं राहून 2011 साली, 2010 साली 1 तासभर ओबीसी जनगणनेवर त्यांनी भाषण केलेलं आहे. बाकी इतर नेते बोलले ते त्यात फारसं काही विशेष नव्हतं, ते ज्या भूमिकेतून आले होते ते बोलणार. पण गोपीनाथ मुंडे साहेब हे भाजपचे नेते, गोपीनाथ मुंडे साहेब हे आरएसएसच्या केडर मधून, लहानपणापासून आरएसएसच्या केडर मधून तयार झालेले गोपीनाथ मुंडे साहेब हे जेव्हा आरएसएसच्या विरोधात बोलतात, कारण त्यांचं जे 1 तासाचं भाषण आहे ते युट्यूबवर आजही उपलब्ध आहे, ऐका, अंगावर काटा येईल तुमच्या. त्यांनी ब्राह्मणवादाच्या विरोधात एवढी प्रखर भूमिका मांडली आहे, ब्राह्मणांच्या विरोधात, आणि अगदी स्पष्टपणे कुठलाही हे पडदा न ठेवता त्यांनी स्पष्टपणे ब्राह्मणवादाच्या विरोधात भाषण करत जात न्याय जनगणनेची मागणी केली. 1 तासभर लांबलचक भाषण केलं आणि त्याच्याबद्दल त्याची शिक्षा मुंडे साहेबांना मिळाली आणि त्यांचा खून झाला. एवढी मोठी किंमत चुकवावी लागलेली आहे ओबीसी नेत्यांना. तिकडे तामिळनाडूमध्ये जयललिता ब्राह्मण असली तरी जयललिता ही एआयडीएमकेची नेता होती, आणि डीएमके आणि एआयडीएमके हे दोन्ही पक्ष ओबीसी डॉमिनेटेड पक्ष आहेत. म्हणजे तिथं 72% खासदार ओबीसी असतात, 72% आमदार हे ओबीसी असतात, मग तो डीएमके असो किंवा एआयडीएमके असो. तर या ओबीसी डॉमिनेटेड पार्टीमध्ये, मग डीएमके असो की एआयडीएमके असो, जयललिताबाई मुख्यमंत्री असताना तिने तिथे जात न्याय जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता. लक्षात घ्या. म्हणजे तामिळनाडूमध्ये फक्त जातीय सर्वेक्षण होत होतं, राज्यापुरतं मर्यादित, की कोणत्या जातीला किती न्याय मिळाला आहे, कोणत्या जातीला किती नोकऱ्या मिळालेल्या आहेत, कोणत्या जातीला काय कमी पडलेलं आहे, किंवा कोणती जात मागासलेली राहिलेली आहे, कोणती जात पुढारलेली झालेली आहे, हे सगळं सर्वेक्षण तामिळनाडूमध्ये दर 5 वर्षांनी होत असतं. ती एक प्रकारे जात न्याय जनगणनाच असते. परंतु अधिकृतपणे जात न्याय जनगणनेचा निर्णय जेव्हा जयललिता घेते तेव्हा जयललिताबाईंना 6 महिने जेलमध्ये ठेवण्यात येतं. आणि विशेष म्हणजे जेलमधून बाहेर पडल्याबरोबर तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि त्याच्यात जयललिताबाई पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. ही ओबीसीची ताकद आहे, लक्षात घ्या. तर जात न्याय जनगणनेच्या प्रश्नावर
अनेक लोकांनी बलिदान केलेलं आहे, अनेक लोकांनी त्याग केलेला आहे. भुजबळ साहेब, समीर भुजबळ साहेब यांना जेलमध्ये जाऊन बसावं लागलं, कारण ते जात न्याय जनगणनेसाठी देशामध्ये, संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये छगन भुजबळ साहेब एकमेव ओबीसी नेता असा आहे की हा नेता जात न्याय जनगणनेसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर 10 लाख लोकांची रॅली घेऊ शकतो. अशी 10 लाख लोकांची रॅली अजून दुसऱ्या कुठल्याही नॉन ब्राह्मण नेत्याने घेतलेली नाही, घेऊ शकत नाही. ते फक्त महात्मा गांधी सारख्या ब्राह्मणवादी, पंडित नेहरू सारख्या ब्राह्मणवादी नेत्यांनीच हे काम केलेलं आहे. पण नॉन ब्राह्मण नेत्याने 10 लाखांची रॅली रामलीला मैदानावर घेऊन दाखवणं हा ऐतिहासिक पराक्रम केवळ माननीय छगन भुजबळ साहेबांनी करून दाखवला. आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं केंद्र सरकार घाबरलं, ब्राह्मणवादी छावणी घाबरली आणि त्यांनी SECC 2010 असा कायदा पार्लमेंटमध्ये मंजूर केला केंद्रीय सरकारने, काँग्रेसच्या. काय कायदा होता SECC 2010? हा कायदा मंजूर केला म्हणजे या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की 2011ची दर 10 वर्षांनी होणारी रेग्युलर जनगणना होईल, त्याच्यात जातीय जनगणना होणार नाही, त्याच्यात ओबीसी जनगणना होणार नाही 2011 मध्ये. परंतु 2011ची जनगणना झाल्यानंतर आम्ही स्वतंत्रपणे 2011-12 साली आम्ही स्वतंत्रपणे आर्थिक व जातन्याय जनगणना घेऊ असं त्या कायद्यामध्ये लिहिलेलं होतं आणि हा कायदा पार्लमेंटने मंजूर केलेला होता. आणि त्याप्रमाणे SECC 2010 या कायद्याप्रमाणे 2011 आणि 2012 साली जात न्याय जनगणना आणि आर्थिक जनगणना संपन्न झाली. परंतु काँग्रेस सरकारने, केंद्रीय काँग्रेस सरकारने त्याच्यामध्ये एक मेक मारून ठेवली. काय मेक मारून ठेवली होती की SECC 2010 कायद्याप्रमाणे आम्ही जी काही जात न्याय आणि आर्थिक जनगणना घेणार त्याची आकडेवारी आणि त्याचा डेटा आम्ही कोणालाही द्यायला बंधनकारक नाहीत. म्हणजे उद्या जर सुप्रीम कोर्टाने जरी आम्हाला आदेश दिला, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की त्या तुमच्या जात न्याय जनगणनेचे आकडे आम्हाला द्या, तर सुप्रीम कोर्टाला सुद्धा आम्ही ते देणार नाहीत अशी कायद्यामध्ये आम्ही तरतूद करतो आहोत. राष्ट्रपतीने मागितली, नाही देणार. प्रधानमंत्र्यांनी मागितली, नाही देणार. कुठल्या राज्याने मागितली, नाही देणार. अरे मग तुम्ही जर कोणालाच आकडेवारी देणार नाहीत तर मग ही जनगणना केली कशासाठी, कोणासाठी? तर त्याचं अगदी स्पष्ट आणि स्वच्छ उत्तर आहे की 2011-12 जी जात न्याय जनगणना, आर्थिक जनगणना जी झाली त्या जनगणनेचे आकडे हे फक्त RSS साठी होते, संघासाठी होते. बरं, संघाला या आकड्यांची काय गरज आहे? जात न्याय जनगणनेच्या आकड्यांची संघाला काय गरज आहे? RSS ला काय गरज आहे? तर त्याच्या मागचं तुम्हाला मी कारण सांगतो. कारण हे आहे की जर जाती व्यवस्था निर्माण करायची असेल, हे बघा, कोणतीही वस्तू जर निर्माण करायची असेल तर ती वस्तू निर्माण करण्याचं काहीतरी सायन्स असतं, शास्त्र असतं. आणि त्या सायंटिफिक पद्धतीने मग एखादी वस्तू निर्माण होत असते. मग ती बिल्डिंग असेल किंवा पाणी निर्मितीची प्रक्रिया असेल किंवा धरण बांधायची प्रक्रिया असेल किंवा एखादं मेकॅनिकल ॲपरेटस तयार करायचं असेल, एखादी वस्तू तयार करायची असेल तर त्याची आकृती आधी ड्रॉइंग शीटवर तयार करावी लागते. मग ते ड्रॉइंग शीट संबंधित वर्कशॉपमध्ये पाठवलं जातं. त्या वर्कशॉपमध्ये साचे तयार होतात आणि मग त्या साच्यातून ती वस्तू तयार होते. तर हे एक प्रकारचं सायन्स आहे, शास्त्र आहे. वस्तू निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी सायन्स लागतं, शास्त्र लागतं. पण हीच वस्तू जर नष्ट करायची असेल, सायंटिफिकली निर्माण केलेली वस्तू जर नष्ट करायची असेल तर त्या नष्ट करायला सुद्धा शास्त्र लागतं, सायन्स लागतं. बघा, या देशामध्ये जाती व्यवस्था जेव्हा निर्माण होत होती 2001 पासून, जशी पुष्यमित्र शृंगाची प्रतिक्रांती झाली 2001 साली, तेव्हापासून जाती व्यवस्था निर्माण करण्याचं शास्त्र निर्माण झालं आणि त्यांनी एक प्रकारचं जाती अर्थशास्त्र बनवलं. ब्राह्मणवाद्यांनी जाती
जाती व्यवस्था निर्माण करण्याचं शास्त्र म्हणजे जातीचं अर्थशास्त्र त्यांनी निर्माण केलं आणि त्या शास्त्रानुसार 2001 पासून तर 2008 पर्यंत म्हणजे जवळजवळ 8 वर्ष लागलेत जाती व्यवस्था निर्माण होऊन ती पक्की होण्यासाठी. 800 वर्ष लागली. 800 वर्ष 2001 ते 2008. 2008 पर्यंत जाती व्यवस्था ही कर्मठ झालेली होती, घट्ट झाली होती, मजबूत झालेली होती. तर 800 वर्षामध्ये हे जातीचं अर्थशास्त्र त्यांनी निर्माण केलं आणि जाती व्यवस्था मजबूत केली, घट्ट केली. आता तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्माण झालेली जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जातीचं नवीन अर्थशास्त्र तयार करावं लागेल. आणि जाती व्यवस्थेचं म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करण्याचं शास्त्र, अर्थशास्त्र जर निर्माण करायचं असेल तर तुम्हाला पण आकडेवारी पाहिजे, तुमच्याजवळ पण डेटा पाहिजे. आणि ही आकडेवारी कोण देईल, हा डेटा कोण देईल, तर जात न्याय जनगणनेतूनच हा डेटा आणि ही आकडेवारी आपल्याला मिळू शकते. परंतु 2011-12 साली काँग्रेस सरकारने जी आर्थिक आणि जात न्याय जनगणना केली ती फक्त RSS ला जाती व्यवस्था मजबूत करण्यासाठी काँग्रेसने ती जनगणना केलेली होती आणि म्हणून त्याच्यात तरतूद केली की आम्ही कोणाला देणार नाही. मग RSS ला कशी मिळाली ही आकडेवारी? 2011-12 ची जात न्याय जनगणनेची आकडेवारी ही RSS ला कसं काय मिळाली? RSS ला मिळण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ती जी काही जनगणना झाली 2011-12 ची ती सगळ्या RSSच्या अधिकाऱ्यांनीच केलेली होती. म्हणजे आकडेवारी RSSच्या खिशातच होती आणि RSSच्या नेत्यांपर्यंत ती घरपोच पोहोचली आणि त्या आकडेवारीचा उपयोग करून जाती व्यवस्था अधिक मजबूत त्यांनी केली 2011 पासून 12 पासून. आणि म्हणून 2014 साली ब्राह्मणवाद्यांचं, कट्टर ब्राह्मणवाद्यांचं राज्य आलं, पेशवाई आली 2014 साली. असं काही उगाच काही जगामध्ये असं काही उगाच घडत नाही हवेतून की ही घोषणा केली की ते झालं, ती घोषणा केली की हे झालं, असं कधी होत नाही. एक सायन्स असतं, शास्त्र असतं, त्याच्यासाठी डेटा असतो, त्याच्यासाठी आकडेवारी असते, ती मिळवावी लागते. तर RSSने ती मिळवली. काँग्रेसच्या राज्यात 2011-12 साली झालेली जात न्याय जनगणनेचे आकडे त्यांना घरपोच मिळाले आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांनी जे काही कार्यक्रम आखले त्याप्रमाणे मग 2014 साली बरोबर पेशवाईचं, ब्राह्मणवाद्यांचं राज्य आलं. आता आपण मोदीकडे येऊ. आता मोदी जरी ओबीसी असले आणि जरी त्यांनी जात न्याय, ते बघा मोदी हे राजकीय नेते आहेत, जरी ते आज RSSच्या केडर कॅम्प मधून आलेले असले तरी कुठलाही शासनकर्ता, कुठलाही राज्यकर्ता हा आधी आपली गादी टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. त्याची प्राथमिकता काय असते? माझी गादी टिकली पाहिजे, माझं प्रधानमंत्री पद टिकलं पाहिजे आणि मला सतत यश मिळालं पाहिजे. हे राज्यकर्त्या वर्गाचं किंवा राज्यकर्त्या नेत्याचं हे तत्व असतं. आता मोदींना माहिती आहे की भारतामध्ये 2 असे राज्य आहेत की या 2 राज्यांच्या आधारे आपलं प्रधानमंत्री पद शाबूत राहू शकतं. त्याच्यामध्ये एक उत्तर प्रदेश आहे आणि दुसरं एक बिहार आहे. कारण हे दोन्ही राज्य ओबीसी डॉमिनेटेड आहेत. ओबीसी डॉमिनेटेड आहेत आणि ही राज्य आपल्या ताब्यात असली तर आपण बिंदासपणे दिल्लीवर राज्य करू शकतो. आता बिहारची निवडणूक आहे. बिहार तर प्युअर ओबीसी डॉमिनेटेड आहे, कारण तिथं नितीश कुमारांनी जात न्याय जनगणना केलेली आहे आणि केवळ जात न्याय जनगणना करून ते थांबले नाही, तर जात न्याय जनगणनेनुसार जे नवे आकडे त्यांना मिळाले सगळ्या जातींचे, त्यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे त्यांनी तिथं कार्यक्रम, प्रोग्राम, योजना सुरू केलेल्या आहेत. पहिलीच योजना त्यांनी काय केली? त्यांनी संपूर्ण आरक्षण धोरण बदलून टाकलं. जात न्याय जनगणनेच्या आधारे जे आकडे मिळाले त्या आकडेप्रमाणे त्यांनी दलितांचं आरक्षण वाढवलं, आदिवासींचं आरक्षण वाढवलं आणि ओबीसीचं पण आरक्षण वाढवलं. म्हणजे आरक्षण वाढून 50% त्यांनी डायरेक्ट 75% नेलं आणि तसा कायदा त्यांनी बिहारच्या असेंब्लीमध्ये मंजूर करून टाकला. पण नंतर लगेच सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बॅन आणला. लक्षात घ्या. म्हणजे केवळ
जात न्याय जनगणना झाली म्हणजे ओबीसीचं भलं झालं असं होत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला बिहारकडे नाही, आपल्याला तामिळनाडूकडे बघावं लागेल. आपल्याला तामिळनाडूकडे बघावं लागेल. का तामिळनाडूचं 69% आरक्षण आजही चालू आहे? का आजही तिथे मुस्लिमांना स्वतंत्र 3.5% आरक्षण मिळत आहे? अनेक राज्यांनी प्रयत्न केला मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण देण्याचा. कर्नाटकने केला, राजस्थानने केला. बहुतेक काँग्रेसची सत्ता जिथे जिथे यायची तिथे तिथे त्या राज्यांमध्ये काँग्रेसने मुसलमानांना स्वतंत्र 4%, 5% आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राने पण केला पृथ्वीराज चव्हाणांनी. त्या सगळ्यांवर सुप्रीम कोर्टाचा बॅन आला. सुप्रीम कोर्टाने ते मुस्लिमांचं आरक्षण धर्माच्या आधारावर नाकारलं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही असं स्पष्टपणे नमूद आहे. बाबासाहेबांनी विरोध केला होता धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायला. त्यामुळे आपोआप कोणत्याही राज्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला की ते रद्द होतं. मग तामिळनाडूचं मुसलमान आरक्षण 3.5% हे 1927 पासून तर आज 2025 पर्यंत अजूनही टिकून आहे आणि पुढे टिकून राहील. काय कारण आहे? हे टिकून राहायला काय कारण आहे? का सुप्रीम कोर्ट तिथं बॅन करत नाही? का केंद्र सरकार त्याला आक्षेप घेत नाही? बिहारवर बॅन आहे 75% आरक्षणावर. तामिळनाडूमध्ये का नाही? तामिळनाडूमध्ये 69% आहे. तर तामिळनाडूमध्ये असं काय आहे की जे बिहारमध्ये नाही? तामिळनाडूमध्ये असं काय आहे की जे उत्तर प्रदेशमध्ये नाही, जे कर्नाटकमध्ये नाही, जे कुठंच नाही, फक्त तामिळनाडूमध्ये आहे? तर तामिळनाडूमध्ये जे स्वामी पेरियारांनी जे प्रबोधन केलं ब्राह्मणवादाच्या विरोधात, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात जे प्रबोधन केलं तामिळनाडू पूर्ण मद्रास प्रांतामध्ये 1925 पासून काँग्रेसला लाथ मारून, काँग्रेसचा राजीनामा देऊन, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट स्थापन करून 1925 पासून ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात, रामाविरोधात, कृष्णाविरोधात, गणपती विरोधात, सरस्वती विरोधात त्यांनी तिथं प्रचंड प्रबोधन केलं जनतेचं. अगदी मैदानात उतरून भर चौकात उभं राहून त्यांनी या ब्राह्मणी संस्कृतीला, सनातन संस्कृतीला आणि वैदिक धर्माला त्यांनी चॅलेंज केलं, आव्हान दिलं. जसं तात्यासाहेबांनी परशुरामला आव्हान केलं होतं पत्र लिहून की परशुरामा तू जर चिरंजीव असतील तर ये माझ्यासमोर. स्वामी पेरियारांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंची अब्राह्मणी फिलॉसॉफी स्वीकारली. पती जशीच्या तशी नाही स्वीकारली स्वामी पेरियारांनी. स्वामी पेरियार यांनी तात्यासाहेबांच्या अब्राह्मणी फिलॉसॉफीला निरीश्वरवादाची जोड दिली आणि त्या तात्यासाहेब महात्मा फुलेच्या फिलॉसॉफीला तिचा विकास केला. आणि विकास केल्यानंतर त्यांनी ते तामिळनाडूमध्ये त्याची अंमलबजावणी केली, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून, मैदानात उतरून. म्हणून सुप्रीम कोर्ट तामिळनाडूकडे बघण्याची हिंमत करत नाही. म्हणून केंद्र सरकार तामिळनाडूकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही. कारण तिथली जी जनता आहे ती ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये मजबूतपणे घडलेली आहे, तयार झालेली आहे. लक्षात घ्या. तुम्हाला एकच उदाहरण देतो. आडवाणीची रामरथ यात्रा संपूर्ण देशात फिरली, सगळ्या राज्यांमध्ये फिरली रामरथ यात्रा. तामिळनाडूच्या दिशेने जाण्याची हिंमत आडवाणीच्या रामरथ यात्रेची का झाली नाही? हे साधे साधे प्रश्न आपण कधीच आपल्या डोक्यात येत नाही. फालतू प्रश्न डोक्यात खूप येतात आपल्या. हे साधे साधे प्रश्न आहेत की बाबा रे, लाल कृष्ण आडवाणीची रामरथ यात्रा भारतभर फिरली, सगळ्या राज्यात फिरली. तामिळनाडूत जाण्याचा प्रश्न नाही. तामिळनाडूच्या दिशेने पण गेली नाही. का गेली नाही? का हिंमत झाली नाही आडवाणींची? कारण तामिळनाडूमध्ये राम हा व्हिलन आहे, खलनायक आहे, नालायक आहे तामिळनाडूच्या जनतेच्या दृष्टीने. आणि रावण हा राजा आहे, आदर्श राजा आहे तामिळनाडूमध्ये. जर तामिळनाडूमध्ये राम व्हिलन असेल, जर तामिळनाडूमध्ये राम खलनायक असेल आणि जर तामिळनाडूमध्ये राम नालायक असेल तर आडवाणीची रामरथ यात्रा त्या दिशेने जाऊ शकेल का?
नाही जाऊ शकत. आणि त्यांनी नेली पण नाही. त्याला माहिती आहे आपल्या रामरथाचा इथं काय होईल म्हणून. ही जी ताकद आहे ब्राह्मणशाहीच्या विरोधातली, ही ताकद जर तुम्ही कमवली तर तुमचे सगळे प्रश्न सुटतील. तामिळनाडूमध्ये हे सगळे प्रश्न सुटलेले आहेत. तामिळनाडूमध्ये 1967 पासून तर आजपर्यंत तिथे डीएमके किंवा एआयडीएमकेचं राज्य चालू आहे. तामिळनाडूमधून काँग्रेस खतम, भाजप खतम, आरएसएस खतम, बजरंग दल, हिंदू, विश्व हिंदू काय ती भानगडच नाही तामिळनाडूमध्ये. त्यामुळे तामिळनाडूमध्ये 1967 पर्यंत तर आजच्या घडीपर्यंत एकही जाती दंगल झाली नाही, एकही धार्मिक दंगल झाली नाही. रेकॉर्ड आहे ऑन पेपर. कुठेही जाती जातीत भांडण होत नाही तामिळनाडूमध्ये. परंतु आपण इथं तामिळनाडूच्या बाहेर महाराष्ट्रात, पूर्ण भारतात वर्गीकरण झाल्यावर आपण आंदोलन करतो, भारत बंद करतो की आमच्या दलितांच्या कॅटेगरीचं वर्गीकरण करू नका म्हणून. का आंदोलन करतो आपण? वर्गीकरण म्हणजे कोणाचं वर्गीकरण आहे? एससी जातीच मध्ये वर्गीकरण आहे ना. का त्या वर्गीकरणामध्ये ब्राह्मण येणार आहे, मराठा येणार आहे आणि ते सगळं घेऊन जाणार आहे असं काही आहे का? कॅटेगरीचं विभागणी करणं म्हणजे त्या कॅटेगरी मधली सगळ्यात शेवटचा जो माणूस आहे, पेटलेला नडलेला, त्याच्यापर्यंत आरक्षण जाणं, त्याच्यापर्यंत सरकारच्या सवलती जाणं, हा खरा उद्देश आहे पोट जात वर्गीकरणाचा. पण आम्हाला तो समजत नाही, कारण आम्ही फुले आंबेडकरवादी नाही आहोत. म्हणून भारत बंदचं आंदोलन केलं. कोणाच्या विरोधात? आपल्याच कॅटेगरी मधला अस्पृश्य जातींच्या विरोधात आपणच आंदोलन केलं. समाजाच्या विरोधात आंदोलन केलं आपण, मातंगाच्या विरोधात आपण आंदोलन केलं, आपल्याच भाऊबंधांच्या विरोधात आंदोलन केलं. आणि हाच तर उद्देश होता आरएसएस बीजेपीचा, की आम्ही वर्गीकरण करतो आहोत म्हणून. मग त्यांचा उद्देश तुम्ही का सफल करता? मान्य करा वर्गीकरण, मान्य करा की आमचेच भाऊबंध आहेत ते, जाऊ दे त्यांच्यापर्यंत आरक्षण. पोट जातीय वर्गीकरण तामिळनाडूमध्ये पण झालेलं आहे, पण तिथं कुठेही जाती जातीत भांडण झालं नाही. तिथे कुठेही तामिळनाडू बंदचं आंदोलन झालं नाही, कारण तिथले लोक हे खरे प्रबुद्ध लोक आहेत, ते खरे बाबासाहेबवादी आहेत, ते खरे आंबेडकरवादी आहेत तामिळनाडूचे लोक. त्यामुळे तामिळनाडूमध्ये वर्गीकरण झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कधीही विरोध केला नाही, कधीही भांडण केलं नाही. कारण स्वामी पेरेरांनी असं काय तिथं प्रबोधन क्रांती करून ठेवलेली आहे की तिथले लोक शुद्धीवर राहून विचार करतात, आपली सक्षम बुद्धी जागृत ठेवून विचार करतात. लक्षात घ्या. तर जात न्याय जनगणना जी केंद्रीय सरकारने, जी मोदींनी घोषणा केली आहे, ती घोषणा जुमलेबाजी असू शकते, कारण बिहारची निवडणूक जिंकायची आहे. बिहार हा ओबीसी डॉमिनेटेड आहे. परंतु मोदींनी जात न्याय जनगणनेचा घेतलेला निर्णय, याचं श्रेय राहुल गांधी घेतात, याचं श्रेय काँग्रेसवाले घेतात, याचं श्रेय इंडिया आघाडीवाले घेतात. अत्यंत चुकीचं आहे. मोदींनी जात न्याय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो केवळ नितीश कुमार यांच्या सांगण्यावरून. कारण नितीश कुमारांनी स्पष्टपणे सांगितलं मोदींना की बिहारमध्ये निवडणुका आहेत, मी इथं जात न्याय जनगणना केलेली आहे, जात न्याय जनगणनेच्या आकडेवारीनुसार इथं माझं काम सुरू झालेलं आहे, आरक्षण 75% नेलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये बिहारची जी जनता आहे, तिने जर मला असा प्रश्न विचारला ओबीसी जनतेने की नितीश कुमारजी, तुम्ही तर जात न्याय जनगणना केलेली आहे, पण तुम्ही ज्या पक्षाच्या आघाडीत आहात तो पक्ष भाजप हा जात न्याय जनगणनेच्या विरोधात आहे. भाजपने अधिकृतपणे, केंद्रीय सरकारने अधिकृतपणे सुप्रीम कोर्टामध्ये लेखी पत्र दिलेलं आहे की जात न्याय जनगणना आम्हाला मान्य नाही, ती करू नका म्हणून. सुप्रीम कोर्टाला अधिकृतपणे पत्र दिलेलं आहे. मग अशा जात न्याय जनगणना करण्याला विरोध करणारा जो तुमचा भाजपचा पक्ष आहे आणि त्याच्या आघाडीमध्ये नितीश कुमारजी तुम्ही निवडणुका लढवत आहेत, तर आम्ही तुम्हाला मतदान कसं करायचं? असे प्रश्न विधान तिथं निर्माण झाले.
बिहारमध्ये. आणि त्या दबावाखाली येऊन नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींना सांगितलं की बिहारमध्ये अशी अशी परिस्थिती आहे, तुम्हाला इथं जात न्याय जनगणनेच्या बाजूने बोलावं लागेल लागेल. आणि म्हणून पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर सुद्धा केवळ बिहारची निवडणूक जिंकायची म्हणून, कारण तिथं बिहारमध्ये पहलगामचा मुद्दा चालणार नाहीये, बिहारमध्ये मुस्लिम अतिरेकांचा विषय चालणार नाहीये मतं मिळवण्यासाठी. बिहारमध्ये मतं मिळतील ती फक्त जात न्याय जनगणनेच्या मुद्द्यावर मिळतील. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी अतिरेकी हल्ल्या असतानाही जात न्याय जनगणनेचा निर्णय त्वरित त्याच बैठकीत घेतला आणि लगेच डिक्लेअर केला. मग हा चुनावी जुमला आहे का? असू शकतो, चुनावी जुमला असू शकतो. कारण नितीश कुमार काही आता तुमचे राहिलेले नाही आहेत, ते भाजपच्या आघाडी आहेत, RSSच्या नादी लागलेले आहेत. त्यामुळे नितीश कुमार हे खंबीर राहिले असते, स्टॅलिन सारखे, करुणानिधी सारखे, जयललिता सारखे, हे जर स्ट्रॉंग राहिले असते, मजबूत राहिले असते नितीश कुमार, तर त्यांनी 75% आरक्षण टिकवलं असतं. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मात केली असती त्यांनी, जशी मात तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केली. सुप्रीम कोर्टाला धुडकावून लावलं. काय कसं सुप्रीम कोर्ट लावलं तुमचं? आम्ही मान्य करत सुप्रीम कोर्टाला. केंद्र सरकारचा आदेश आला, केंद्र सरकारचा आदेश भर विधानसभेत जयललिताबाईंनी असा फाडून फेकून दिला. केंद्र सरकारचा आदेश. ही ताकद आहे तामिळनाडूची. ही ताकद बिहारमध्ये ना नितीश कुमारांमध्ये आहे, ना लालू प्रसादांमध्ये आहे, ना तेजस्वीमध्ये आहे, ना अखिलेशमध्ये आहे. ही ताकद कमवण्यासाठी ब्राह्मणवादाच्या विरोधात सांस्कृतिक प्रबोधन करावं लागतं. अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्ष करावा लागतो. आता हे लालू मुलायम ब्राह्मणवादाच्या विरोधात, रामाच्या विरोधात काय आंदोलन करूच शकत नाही, कारण त्यांचा जो नेता होता राम मनोहर लोहिया हे स्वतः समाजवादी असून सुद्धा हे रामकृष्णाचे भक्त होते. जर लालू मुलायमचा नेताच जर रामकृष्णाचा भक्त आहे, तर लालू मुलायम रामाच्या त्या रथाच्या विरोधात कसं काय लढणार? कसं लढणार? लढूच शकत नाही. आजही लालू प्रसाद यादव आजही महाराष्ट्रात आलेत तर ते ना चैत्यभूमीवर जातात, ना तात्यासाहेबांच्या समताभूमीवर जातात, पुण्याला फुलेवाड्यावर नाही जात, ते जातात शिर्डीच्या साईबाबाला भेटायला, लालू प्रसाद यादव. तर हे नेते कुठून आणतील ताकद ब्राह्मणवादाच्या विरोधात लढण्याची? हा, ते सामाजिक दृष्ट्या जागृत आहेत, ते राजकीय दृष्ट्या जागृत आहेत, पण सांस्कृतिक दृष्ट्या ते अजूनही जागृत नाहीत. सांस्कृतिक दृष्ट्या लालू, मुलायम, तेजस्वी यादव आणि अखिलेश हे सर्व ब्राह्मणी संस्कृतीचे गुलाम आहेत. पण सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मात्र ते विरोधात आहेत, ब्राह्मणवादाच्या विरोधात. पण ब्राह्मणवादाची ताकद सामाजिक मध्ये नाही, ब्राह्मणवादाची ताकद राजकीय मध्ये नाही, ब्राह्मणवादाची ताकद सांस्कृतिक मध्ये आहे, की जे तामिळनाडूने सिद्ध केलेलं आहे. जर जात न्याय जनगणना करण्याचा निर्णय मोदींनी घेतला, बिहारची निवडणूक संपल्यानंतर त्यांनी तो जुमला म्हणून ते समजा विसरले, नितीश कुमार काय करणार आहे? काय करू शकणार नाही. परंतु समजा आपण असं एक उदाहरण समजूया की मोदींमधला ओबीसीचा काहीतरी अंश शिल्लक असेल आणि तो जर जागृत झाला असेल तर ते जात न्याय जनगणना करण्याला प्रवृत्त होऊ शकतात. जगामध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो, जगामध्ये माणूस ज्या जातीचा असतो, माणूस ज्या वंशाचा असतो, माणूस ज्या वर्गाचा असतो, वर्णाचा असतो, त्या वर्णाचा, त्या वंशाचा, त्या जातीचा कुठेतरी एक अंश नेणिवेमध्ये काम करत असतो. तो काम करत असतो, जाणीव येत नाही, नेणिवेत, सबकॉन्शियस, आणि तो केव्हाही उफाडून येऊ शकतो. जसं चंद्रगुप्ताचा मेंदू मधला, नेणीव मधला भाग उफाडून निघाला आणि त्याने चाणक्याला लाथ मारली आणि त्याने जैन धर्म स्वीकारला. अशी अनेक उदाहरणं आहेत. छत्रपती शाहू महाराज आधी ब्राह्मणवादीच होते,
ब्राह्मणाकडून राज्याभिषेक करण्याचा, म्हणजे ब्राह्मणवादीच होते. पण जेव्हा त्यांची नेणीव जागृत झाली आणि नेणिवेमधला त्यांचा शूद्रत्वाचा जो अंश आहे तो उफाडून आला आणि मग त्यांनी वैदिक धर्माला, ब्राह्मणी धर्माला, सनातन धर्माला लाथ मारली आणि शाक्त धर्म स्वीकारला छत्रपती शिवाजी महाराजांनी. हे मोदींच्या बाबतीत घडू शकतं, हे मोदींच्या बाबतीत घडू शकतं. पण जर असं घडलं तर आर एस एस मध्ये जी प्रचंड ताकद आहे संघामध्ये, आणि भाजपमध्ये म्हणत नाही मी, भाजपमध्ये म्हणत नाही मी, संघामध्ये अशी प्रचंड ताकद आहे की ते एखादा गणपती केव्हा बसवायचा आणि एखादा गणपती केव्हा उचलून त्याला समुद्रात बुडवायचं, याच्यासाठी सगळी षड्यंत्र त्यांच्याकडे असतात. गणेश उत्सवाची कल्पनाच मुळात या संकल्पनेतून निर्माण झालेली आहे की आम्ही एखाद्या गणपतीला, मग तो ओबीसी असेल, तो दलित असेल किंवा आदिवासी असेल, आम्ही जर एखाद्या गणपतीला, कारण शेवटी गणपती ही मूळ स्वरूपामध्ये शूद्रादी अतिशूद्रांचीच आहे, त्याला सोंड लावल्यापासून तो ब्राह्मणवादी झाला, त्याला वरून हत्तीचं सोंड लावल्यापासून तो ब्राह्मणवादी झाला. परंतु मुळात तो शूद्रादी शूद्रांचा गणपती आहे. हे बघा, गणसंस्था ही अब्राह्मणी संस्था आहे. आर्य हे टोळ्या होत्या, आर्य हे गण कधीच नव्हते, ते पुरुष सत्ताक होते, ते पशुपालक होते. त्यामुळे गण समाजाचा त्यांचा काही संबंध नाही. गण समाज हा फक्त इथल्या मूळ निवासी भारतामध्ये शूद्रादी अतिशूद्रांचेच गण होते, आणि म्हणून गणाचा प्रमुख तो गणपती ही मुळातली बहुजनांची देवता आहे. पण ब्राह्मणांनी आपल्या सगळ्या देवदेवता उचलल्या आणि त्यांना इकडे काहीतरी चिटकाव, तिकडे काहीतरी चिटकाव, वरून काहीतरी लाव, आणि त्यांना ब्राह्मणवादी करायचं. त्याप्रमाणे शूद्रादी अतिशूद्रांच्या मूळ गणपतीला हातीचं सोंड लावून त्यांनी त्याला ब्राह्मणवादी गणपती बनवलं. याच्यातून त्यांचा सांगण्याचा काय उद्देश की तुमच्या एखाद्या शूद्राला आम्ही गणपती बनवून जर बसवलं तर त्याला आम्ही केव्हाही उचलून समुद्रात फेकू शकतो आणि कुठेही बुडवू शकतो. या बारीक बारीक गोष्टी आहेत, बारीक बारीक संकल्पना आहेत. त्या जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण ब्राह्मणवादाविरुद्ध लढू शकत नाही. सांस्कृतिक दृष्ट्या ही सांस्कृतिक लढाई आहे, ही राजकीय नाही, ही सामाजिक नाही. हे बघा, सामाजिक लढाई केली आरक्षण मिळतं, राजकीय लढाई केली राज्यकर्ता होतात तुम्ही, राजकीय पदं मिळतात. आणि ही काही सत्ता जर मिळवायची असेल तर आपल्याला स्वामी पेरियार यांचेच विचारांनी जावं लागेल, केवळ फुले आंबेडकर नाही. कारण स्वामी पेरियारांनी फुले आंबेडकरी विचारांचा विकास केलेला आहे, आणि जो विकास केलेलं तत्वज्ञान आहे ते स्वीकारलं पाहिजे. मागासलेलं तत्वज्ञान घेऊन काय उपयोग आहे की जे फेल गेलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये कांचीराम साहेबांच्या माध्यमातून, हा फेल केलेला आहे. तर फेल गेलेलं तत्वज्ञान कडे न बघता यशस्वी झालेले जे तत्वज्ञान आहे तामिळनाडू मधलं पेरियारवाद, हा स्वीकारून काम केलं पाहिजे. तर जातन्याय जनगणनेचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. नाहीतर उद्या चुनावी जुमला मधून म्हणून जातन्याय जनगणना ते नाकारू शकतात. पण ओबीसी मोदी मधला, जर नेणिवे मधला, त्याच्यातला जो ओबीसी अंश आहे मोदीच्या मधला, तो जर जागृत झाला तर मोदी जातन्याय जनगणना करू शकतात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी. पण केवळ जातन्याय जनगणना करून भागत नाही, कारण तिथून जे पुढे संघर्ष निर्माण होतील ते सगळे सांस्कृतिक असतील. जातन्याय जनगणना झाल्यानंतर जसं मंडल आयोग आला आणि सांस्कृतिक संघर्ष सुरू झाला राम मंदिराचा, तसं आता जातन्याय जनगणना जर झाली तर तिथून पुढे पुन्हा सांस्कृतिक संघर्ष सुरू होईल. आणि या सांस्कृतिक संघर्षाला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला स्वामी पेरियार यांच्याशिवाय दुसरा कुठलाही आदर्श नेता नाही. तात्यासाहेबांनी भरपूर लिहून ठेवलंय, शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरीमध्ये ब्राह्मणांच्या विरोधात सांस्कृतिक संघर्ष कसा लढला पाहिजे. बळीराजाचं उदाहरण दिलंय, शंभुकाचं उदाहरण दिलंय, एकलव्याचं उदाहरण दिलंय तात्यासाहेब महात्मा फुलेंनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स ऑफ हिंदुइझम लिहून ब्राह्मणशाहीच्या विरोधात कसं लढायचं हे बाबासाहेबांनी पण सांगितलंय. शंभुक बाबासाहेबांनी सांगितलंय, एकलव्य बाबासाहेबांनी सांगितलंय. फुले आंबेडकरांनी जे फिलॉसॉफी निर्माण करून ठेवलेली आहे
ती नीट न वापरल्यामुळे आपण उत्तर प्रदेशमध्ये फेल झालो. उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराच्या रामरथाच्या विरोधात आंदोलन करण्याची जबाबदारी ना मुलायमची होती ना लालूची होती, कारण ते लोहियाचे भक्त होते आणि लोहिया रामकृष्णाचे भक्त होते. परंतु उत्तर प्रदेशमध्ये, उत्तर पट्ट्यामध्ये, हिंदी पट्ट्यामध्ये रामरथाच्या विरोधात सांस्कृतिक आंदोलन उभं करायची जबाबदारी कांशीराम साहेबांची होती, कारण कांशीराम साहेब स्वतःला फुले आंबेडकरवादी म्हणत होते आणि त्यांनी रिडल्स इन हिंदुइझम वाचलेलं होतं, त्यांनी गुलामगिरी वाचली होती, त्यांनी शेतकऱ्याचा आसूड वाचला होता, तात्यासाहेबांचा सांस्कृतिक संघर्ष त्यांना माहित होता. कारण फुले आंबेडकरांना हे महापुरुष असल्यामुळे त्यांना पुढच्या 200 वर्षाचं पण दिसत होतं. फुले आंबेडकरांना 200 वर्षानंतर काय घडणार हे दिसत होतं. त्यांना स्पष्टपणे समजत होतं की जेव्हा जेव्हा SC ST OBCच्या हिताचं काहीतरी होईल मंडल आयोगासारखं, तेव्हा ब्राह्मणवादी लोक हे सांस्कृतिक आक्रमण, सांस्कृतिक अस्त्र काढणार हे फुले आंबेडकरांना माहित होतं. म्हणून त्यांनी 200-250 वर्षापूर्वीच या सांस्कृतिक आक्रमणाच्या विरोधात कसं लढायचं याचा सगळा इतिहास, लेखाजोखा शेतकऱ्याच्या आसूडमध्ये, गुलामगिरीमध्ये आणि रिडल्स इन हिंदुइझम मध्ये बाबासाहेबांनी आणि तात्यासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे. तो वापरलाच नाही जेव्हा रामरथ यात्रा निघाली तेव्हा. कांशीराम साहेब त्याच्यावर एक शब्द बोलले नाही. वास्तविक रामरथ यात्रा निघत असताना कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशमध्ये शंभूक यात्रा काढली पाहिजे होती रामाच्या विरोधात. जो शंभूक लढला वर्णव्यवस्थेच्या विरोधात, त्या शंभूकाची यात्रा काढली पाहिजे होती. सीतेची यात्रा काढली पाहिजे होती की जी सीता लढली. परंतु कांशीराम साहेब एक शब्द ना केडर कॅम्पमध्ये बोललेत. वास्तविक केडर कॅम्पमध्ये शिकवण्याच्या गोष्टी येत्या, पण केडर कॅम्पमध्ये कांशीराम साहेबांनी कधीही, कारण त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये रामरथ यात्रेचं किंवा राम मंदिराचं आंदोलन जोरात सुरू होतं, त्या काळामध्ये कांशीराम साहेबांचे केडर कॅम्प मी स्वतः अटेंड केलेले आहे. परंतु या केडर कॅम्पमध्ये आरक्षण, ब्राह्मण विरोध, 15 विरुद्ध 85 एवढेच विषय असायचे. रामरथ, राम मंदिर किंवा ब्राह्मणी संस्कृती, रिडल्स इन हिंदुइझम वगैरे वगैरे याचा एका शब्दाने सुद्धा कधी उल्लेख कांशीराम साहेबांनी केलेला नाही. आणि म्हणून फुले आंबेडकरवाद तिथे अपयशी ठरला उत्तर प्रदेशमध्ये. आज बहुजन समाज पार्टी ही भाजपची दलित सेल बनलेली आहे. भाजपची काही बी टीम बनतात, भाजपची बी टीम बनतात आणि काही भाजपचे दलित सेल बनतात. आणि ओबीसीचा तर प्रश्नच नाही. महादेव जानकर असो, छगन भुजबळ साहेब असो, ते तर आज फडणवीसच्या आणि त्या अजित पवारांच्या शेळ्यांच्या गोठ्यामध्ये शेळी बनून बसलेले आहेत. कधीतरी त्यांना ढाणेवाग म्हणून ओळखलं जात होतं भुजबळ साहेबांना. आज ते शेळी बनून अजित पवारांच्या खुंट्यावर बांधलेले आहेत, फडणवीसच्या खुंट्यावर बांधलेले आहेत शेळी म्हणून. हे सगळे जे दलित आदिवासी ओबीसी नेते आहेत हे आज सगळे उंदीर झालेले आहेत. हे सगळे आज शेळ्या झालेले आहेत, उंदीर झालेले आहेत. कधीतरी त्यांना खूप मोठा मान होता. आठवले साहेब पॅन्थर, भुजबळ साहेब ढाणेवाग. आज काय? आज सगळे उंदीर झालेले आहेत. आणि असं काही आलं की लगेच बिळात घुसतात, हे सगळे उंदीर. दलित नेते, ओबीसी नेते सगळे उंदीर झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पेशवाईचं जे जोरदार आक्रमण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये हा जातन्याय जनगणनेचा मुद्दा आता आलेला आहे. त्याचा फायदा आपण जर नाही घेतला तर पुन्हा पेशवाई आपल्या पदरात येणार आहे. आणि 1818ला जी पेशवाई त्यावेळच्या शूरवीर महाक्रांतिकारक योद्ध्यांनी युद्ध करून ती पेशवाई जी 1818 साली नष्ट केली ती पुन्हा आता आपल्या डोक्यावर बसणार आहे आणि पुन्हा गाडगं मडगं आपल्या तोंडावर येणार आहे, पुन्हा खराटा आपल्या तोंडावर येणार आहे. लक्षात घ्या. हे जर तुम्ही सगळं नीट अभ्यासलं नाही तर मला असं वाटतं की मी काही भरपूर बोललेलो आहे. बोलायचं भरपूर असतं, पोट तिडकीने बोलतो, लिहितो, कामही करतो. ओबीसी राष्ट्रीय आघाडीच्या माध्यमातूनही मी ते केलं, विधानसभा निवडणुकीतही केलं.
मॉडेल ओबीसी राजकीय आघाडी म्हणजे काय, एक आमचं एक मॉडेल होतं तामिळनाडूच्या धर्तीवर. ते आम्ही हे बघा, केवळ लेख लिहून केवळ भाषण करून काही होत नाही, केवळ पुस्तकं लिहून काही होत नाही. तुम्हाला मॉडेल सादर करावं लागतं लोकांसमोर, आणि ते मॉडेल आम्ही लोकांसमोर ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये आम्ही मांडलं होतं. परंतु आपण कुठेतरी कमी पडतो आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही. सगळे ओबीसी विद्वान पंडित, सगळे दलित विद्वान पंडित, आदिवासी विद्वान पंडित, मुस्लिम विद्वान पंडित, आपसातले इगो संपवा. एका बामसेपचे 25-25 तुकडे झालेले आहेत, ते सगळे नाटक बंद करा आता. एका दलित पॅन्थरचे तुकडे झाले आहेत, एका रिपब्लिकनचे तुकडे झालेले आहेत, ओबीसीचे पण अनेक तुकडे झालेले आहेत. प्रत्येक जातीचा नेता ओबीसी नेता म्हणतो स्वतःला आज. हे सगळं इगो जे आहेत, जातीय इगो, हे सगळे नष्ट करा, हे सगळे संपवा. एकत्र या, एकत्र बसून चर्चा करा, निर्णय घ्या आणि ऍक्शन प्रोग्राम राबवा. मी तसा ऍक्शन प्रोग्राम तामिळनाडूला 1 मे 2022 रोजी तामिळनाडूला मला निमंत्रित करण्यात आलं होतं सामाजिक न्याय परिषदेमध्ये. तिथं मी व्याख्यान दिलं. त्या माझ्या भाषणामध्ये तामिळनाडूमध्ये, चेन्नईमध्ये मी एक ऍक्शन प्रोग्राम दिला मी तामिळनाडूसाठी. आणि तो ऍक्शन प्रोग्राम तामिळनाडूमधून जे प्रकाशित होतं, जे सरकारी मॅगझिन आहे, ओबीसी व्हॉइस नावाचं मॅगझिन आहे, त्या मॅगझिनने माझं हे भाषण जसंच्या तसं छापलेलं आहे. आणि मी जे तिथं काही प्रोग्राम, ऍक्शन प्रोग्राम तिथं जे मांडून आलेलो आहे 1 मे 2022च्या भाषणामध्ये, ते त्या ओबीसी व्हॉइस मॅगझिनने छापलेले आहेत. ते तामिळनाडू सरकारपर्यंत पोहोचलेले असतील आणि आपल्यापर्यंतही ते पोहोचायला पाहिजेत. म्हणून सगळ्यांनी ते जे ओबीसी व्हॉइस मॅगझिन आहे ते वाचलं पाहिजे. किंवा मी व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर आणि ईमेलवर सगळ्यांना ते मी पाठवलेलं आहे, त्याच्या लिंक्स पाठवलेल्या आहेत, ते आर्टिकल पाठवलेलं आहे. ते वाचून जर काही थोडीफार जागृती ओबीसी विद्वान, दलित विद्वान आणि आदिवासी विद्वानांमध्ये जर निर्माण झाली तर काहीतरी फलित त्यातून निर्माण होऊ शकतं. आणि जी काही डोक्यावर येऊन बसलेली आहे, ती जी पेशवाई आहे, तोंडाला गाडगं मडकं बांधणारी. आणि लक्षात घ्या, सनातन ऋषी संविधान त्यांनी तयार केलेलं आहे. RSS वाल्यांनी ऋषी संविधान तयार केलं. ऋषी संविधान म्हणजे काय, मनुस्मृती. सनातन संस्कृतीचं ते एक नवीन स्वरूपामध्ये त्यांनी एक मनुस्मृती तयार केलेली आहे, ऋषी संविधान. आणि ते राबवण्यासाठी त्यांनी भारतातून 5,000 गावांची निवड केलेली आहे. म्हणजे एक प्रायोगिक स्वरूपामध्ये त्या 5,000 गावांमध्ये RSSचे लोक जातील, त्यांच्यासोबत काही साधू जातील भगवे कपडे घातलेले, आणि ते कार्यकर्ते आणि भगवे कपडेधारी साधू हे सगळे ऋषी संविधान त्या गावामध्ये जाऊन तिथल्या स्वतःला क्षत्रिय म्हणवणारे, स्वतःला ओबीसी म्हणवणारे, दलित वगैरे या सगळ्यांपर्यंत जातील. तिथं ते मांडतील, त्यांचं कुप्रबोधन करतील आणि पेशवाईचा पाया पक्का करतील. यात काही वाद नाही. ते बघा, 100% गॅरंटी देतो की जर आज काही आपण करू शकलो नाही, काही सुरुवात जर केली नाही आपण, तर 100% गॅरंटी देतो तुमच्या नातवांच्या तोंडाला गाडगं मडकं येणार म्हणजे येणार. तुमच्या नातवांच्या गांडीला खराटा बांधणार म्हणजे बांधणार. तुमची सगळी नातवंड पतवंड रस्त्यावर भीक मागताना दिसतील. यात आतापासून लिहून ठेवा, माझी सही घ्या आणि ते भिंतीवर लावा, जेणेकरून उद्याची तुमची जी नातवंड पतवंड आहेत ते वाचतील की ही गॅरंटी आहे पेशवाईची. आणि माझे आजोबा, माझे पंजोबा, माझा बाप लढला नाही, तो नामर्द होता, तो छक्का होता, तो लढला नाही, म्हणून आज आम्ही भिकारी झालो, म्हणून आज आमच्या तोंडाला गाडगं मडकं आलंय, म्हणून आमच्या गांडीला खराटा आणलाय. असे आपले नातवंड पंतवंड ते बघतील भिंतीवर टांगलेलं आणि आपल्याला शिव्या देतील. साधी गोष्ट आहे. ते शिव्या ब्राह्मणांना नाही देणार. ते म्हणजे ब्राह्मणांची काय चूक, त्यांनी त्यांच्या पद्धतीची, त्यांच्या हिताची पेशवाई आणली. पण आमचे जे शूद्र पूर्वज होते, आमचे जे दलित आदिवासी ओबीसी पूर्वज होते, हे शंड आणि नामर्द होते, ते लढले नाहीत. आणि म्हणून मग ब्राह्मणांनी सहजपणे पेशवाई आणली, सहजपणे. तर असं काही होऊ द्यायचं नसेल. आपल्या नातवंडांच्या पतवंडांच्या घाणघाण शिव्या जर तुम्हाला ऐकायच्या नसतील आणि त्यांच्याकडून जर काही गौरव प्राप्त करून घ्यायचा असेल की माझा आजोबा लढला, माझा बाप लढला, तर तयारी करा, या एकत्र बसूया, ऍक्शन प्लॅन तयार करूया आणि त्याप्रमाणे काम करूया. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान.